नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती इम्पॉर्टंट सराव प्रश्नसंच पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे प्रश्न रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत. मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न असतात. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, सोबतच आपलं यूट्यूब चॅनल व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी फ्रीमध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी बीड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न आहे, अरवली पर्वतरांगात सर्वाधिक उंचीचे शिखर खालीलपैकी कोणते आहे? या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, अरवली पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच असणारं शिखर कोणतं आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर लक्षात ठेवायचंय, ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. तर गुरु शिखर हे जे आहे, हे अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच असणारं शिखर आहे. या ठिकाणी कळसुबाई आहे. तर कळसुबाई हे जे आहे, हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाईवर आपल्याला 3 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. तर महाराष्ट्रातील सर्वात उंचीचा बिंदू कोणता आहे? तर कळसुबाई आहे. लक्षात ठेवा, कोणता आहे? कळसुबाई. म्हणजे सर्वोच्च शिखर कोणतं झालं? कळसुबाई. यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर अहिल्यानगर. पहा, अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. आणि तालुका जर विचारला तर तालुका त्याला आहे पहा, अकोले तालुका. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की कळसुबाई पर्वताची किंवा शिखराची उंची किती आहे? 1646 मीटर ही कळसुबाईची उंची आहे. आणि या ठिकाणी अरवली पर्वत रांगेतील विचारलं होतं, गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आहे? मांजरा पठार विचारला आहे आणि महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये येतं? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर मराठवाडा. या ठिकाणी राठवाडा झालेला आहे. ऑप्शन मधील म हे बाजूला गेलेलं आहे. मराठवाडा. लक्षात ठेवा, मराठवाडा या भागामध्ये स्थित आहे मांजरा पठार. मित्रांनो, सॉरी, कधी कधी प्रिंट मिस्टेक होती. थोडंसं समजावून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. ज्यावेळी आपल्याला या व्हिडिओची PDF दिली जाईल, त्यामधील ह्या चुका ज्या आहेत ह्या पूर्णपणे दुरुस्त केल्या जातील. तर मांजरा पठार हे मराठवाड्यामध्ये स्थित आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पोलीस शहीद स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? पोलीस शहीद स्मृती दिन हा जो आहे, हा पर्याय क्रमांक 3, तर 21 ऑक्टोबर या दिवशी पाळला जातो. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीचे आपल्याला जर जागतिक दिनविशेष पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सोबतच राष्ट्रीय दिनविशेष पाहायचे असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. कारण दिनविशेष वरती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3, 21 ऑक्टोबर. यानंतरचा प्रश्न आहे, उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेकडे पसरलेला आणि हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा जो प्रदेश आहे, तो काय म्हणून ओळखला जातो? या ठिकाणी आपल्याला म्हणू शकतो आपण एका प्रदेशाची ओळख करून दिलेली आहे. तर तो ओळख कशी आहे? उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा जो प्रदेश आहे, त्या प्रदेशाला काय म्हटलं जातं? तर तो प्रदेश जो आहे तो पर्याय क्रमांक 2, तर त्याला द्वीपकल्प असं म्हणतात. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र राज्यातील पहिले बॅटरी ऊर्जा स्टोरेज कोणत्या शहरात उभारण्यात आलेले आहे? हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्र राज्यामधील पहिलं बॅटरी ऊर्जा स्टोरेज जे आहे, हे कोणत्या शहरात उभारण्यात आलं? तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा, मुंबई या शहरामध्ये उभारण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत पहा पोलीस भरतीसाठी. यामध्ये काही आपण करंट अफेअर्सचे प्रश्न देखील ऍड केलेले आहेत, जे आपल्याला 2024 या वर्षाच्या चालू घडामोडीवर आधारित आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, सतीबंदीचा कायदा 1829 याला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केलं होतं? पहा, 1829 ला झाला सतीबंदीचा कायदा. तो कोणत्या गव्हर्नर जनरलच्या हस्ते संमत झाला होता किंवा त्याच्या काळामध्ये संमत करण्यात आला होता?
तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर विल्यम बेंटिक या गव्हर्नरच्या काळामध्ये सतीबंदीचा जो कायदा आहे तो 1829चा कायदा तो संमत करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय नावाने ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वकडेकडचा किंवा पूर्व बाजूचा जो प्रदेश आहे त्याला काय नावानं ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणून सह्याद्रीच्या पूर्वेकडील जो प्रदेश आहे त्याला ओळखतात. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि आपल्याला जवळपास प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पण पोलीस भरती ही एक अशी स्पर्धा आहे की यामध्ये आपल्याला या प्रश्नाचा उल्लेख जवळपास दरवर्षी केला जातो. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार जो आहे तो कोणाला असतो? तर तो अधिकार असतो पर्याय क्रमांक 1 संसदेला तो अधिकार आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांची सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग म्हणून ओळखले जातात? प्रश्न समजावून घ्या. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नसताना देखील ते संसदेचे एक महत्वाचा अविभाज्य घटक आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर ते राष्ट्रपती असे असतात ज्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांचं सदस्यत्व नसतं पण ते संसदेचा एक महत्वाचा अविभाज्य भाग आहेत. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने रस्ते अपघात रोखण्यासाठी रस्ते सुरक्षा दल सुरू केलेले आहे? या ठिकाणी पहा रस्ता सुरक्षा दल जे आहे हे कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे? त्याचा उद्देश काय आहे? तर रस्त्यावर होणारे जे अपघात आहेत ते रोखण्यासाठी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर पंजाब राज्य सरकारने जे रस्त्यावरील अपघात आहेत तर त्या अपघातांना रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा दल जे आहे ते सुरू केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे माननीय पंतप्रधान भारत सरकार यांनी दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई ते सोलापूर या नव्या कोणत्या रेल्वेचे उद्घाटन केलेले आहे? या ठिकाणी पहा आपल्याला 2 प्रश्न मित्रांनो तयार होतात. तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तर वंदे भारत हे आपलं उत्तर असणार आहे. या ठिकाणी पहा काय काय प्रश्न तयार होतात. तर वंदे भारत जी नवी रेल्वे झाली तर ती कोणत्या रूटवरती आहे? तर ती आहे मुंबई ते सोलापूर या मार्गावरती. या रेल्वेचं उद्घाटन कधी झालं? 10 फेब्रुवारी 2023 रोजी. कोणाच्या हस्ते झालं? तर पंतप्रधान म्हणजेच कोण? तर नरेंद्र मोदी. लक्षात ठेवा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे पहा वंदे भारत रेल्वेचं उद्घाटन आणि ही जी आहे हे 10 फेब्रुवारी 2023 ला झालेलं आहे. आणि कोणता मार्ग आहे? मुंबई ते सोलापूर. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे धान्याचा साठा वितरण वाटप व विक्री करण्याचं कार्य खालीलपैकी कोणाचे आहे? पहा धान्याचा साठा ठेवणं त्याचं वितरण करणं किंवा त्याची वाटप करणं आणि त्याला विक्री करण्याचं जे काम आहे हे कोणाचं असतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय अन्न महामंडळाचं काम आहे पहा धान्याचा साठा त्याचं वितरण त्याची वाटप आणि त्याला विक्री करण्याचं काम. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स प्लास्टिक बॅगेत भरताना त्यासोबत कोणता वायू भरतात? पहा मित्रांनो आपण पाहिलं असेल की जे बटाट्याचे चिप्स असतात तर त्याचे जे पॅकेट असतं त्या पॅकेटमध्ये चिप्स कमी आणि त्यामध्ये गॅस जास्त असतो. लक्षात ठेवा. आणि हे जे आहे हे खूप महत्वाचा असणारा वायू आहे त्यामध्ये जो भरला जातो तो असतो पर्याय क्रमांक 4 तर नायट्रोजन हा जो वायू असतो पहा हा प्लास्टिक बॅगेमध्ये दिला जातो. कशासाठी? तर ते जे चिप्स आहेत ते खराब होऊ नयेत त्यासाठी बटाटा चिप्स किंवा कोणते असे चिप्सचे जे पॅकेट असतात त्यामध्ये तो वायू भरला जातो नायट्रोजन. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये गोळीबारात हुतात्मा झाला होता? या ठिकाणी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि ज्यावेळी पहा 4थीचं जर मराठीचं पुस्तक असेल तर त्यामध्ये आपल्याला हा धडा आढळून येईल कारण हा पुस्तक जुन्या पुस्तकामध्ये हा धडा होता नंदुरबार. तर त्या विद्यार्थ्याचं नाव होतं पर्याय क्रमांक 1 शिरीष कुमार बाल शिरीष कुमार हे जे होते
स्वातंत्र्याचं जे आंदोलन झालं तर त्या काळामध्ये नंदुरबार या ठिकाणी त्यांना गोळी घालून ठार करण्यात आलं होतं. पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणत्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात आलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा जो आहे तो कोणत्या शहरामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? तर ते ठिकाण आहे पर्याय क्रमांक एक तर विजयवाडा या ठिकाणी उभारण्यात येत आहे. पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपल्याला हाच प्रश्न विचारला होता पहा नवी मुंबईसाठी सुद्धा, पण त्या ठिकाणी आपल्याला काळी मृदा असं दिलं होतं. कोणती? काळी मृदा. या ठिकाणी काय विचारलं आहे की रेगुर मृदा. तर लक्षात ठेवा, रेगुर मृदा ही खालीलपैकी म्हणजे कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळते? तर ती आढळते पर्याय क्रमांक 3 दख्खनच्या पठारावरती. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केला होता? पहा, हितोपदेश हे जे आहे हा संस्कृत ग्रंथ आहे, तर त्याचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला होता? तर ते व्यक्तिमत्व आहे ऑप्शन क्रमांक 4 तर फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी हितोपदेश हा जो संस्कृतचा ग्रंथ होता किंवा पुस्तक होतं याचा अनुवाद जर्मनी भाषेमध्ये केला होता. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य पाहतो? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला 2014 ते 2016 या 3 वर्षामध्ये तलाठी भरतीमध्ये बॅक टू बॅक विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. तसाच हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून कोण काम पाहत असतो? तर ते असतात ऑप्शन क्रमांक 3 तर गटविकास अधिकारी हे जे आहेत हे पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून काम पाहतात. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिलेले आहे? या ठिकाणी मित्रांनो आपले 2 प्रश्न कोणते तयार होतात पहा. सध्याच्या आपल्या राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत आणि त्या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला होता? तर ते राज्य आहे पर्याय क्रमांक 1 तर झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून ह्या द्रौपदी मुर्मू होत्या, ज्या सध्या भारताच्या राष्ट्रपती देखील आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण हा प्रश्नच आपल्याला 2023 आणि 24 मध्ये बॅक टू बॅक विचारण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिराच्या उभारणीचे प्रमुख शिल्पकार खालीलपैकी कोण आहेत? पहा, प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि सर्वात कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे. अयोध्यातील जे राम मंदिर आहे तर त्या राम मंदिराच्या उभारणीचे प्रमुख शिल्पकार कोण आहेत? लक्षात ठेवा, काय विचारले? राम मंदिराच्या उभारणीचे प्रमुख शिल्पकार जे आहेत हे पर्याय क्रमांक 4 चंद्रकांत सोमपुरा आहेत. या ठिकाणी विद्यार्थी सांगतात की अरुण योगीराज. तर लक्षात ठेवा, अरुण योगीराज हे जे आहेत हे राम मंदिरातील जी बालरामांची मूर्ती आहे पहा, तर त्या मूर्तीचं जी बनवलं होतं, जी मूर्ती कोणी स्थापन म्हणजे बनवली कोणी होती किंवा ती मूर्ती शिल्पकार कोणी केली होती? तर ती होती पहा अरुण योगीराज यांनी. पण राम मंदिराच्या उभारणीचं जे प्रमुख काम होतं हे चंद्रकांत सोमपुरा यांनी केलेलं आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, काही वेळा लोकांना संघटित स्थलांतर करावे लागते, याला डॅश स्थलांतर असं म्हटलं जातं. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा. तर काही वेळांना लोकांना खूप साऱ्या लोकांना स्थलांतर करावं लागतं, या स्थलांतराला सामाजिक स्थलांतर असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खडकांपासून मातीचा 2.5 सेंटीमीटर म्हणजे 2.5 सेंटीमीटर पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे डॅश एवढा काळ लागतो. पहा, खडकांपासून मातीचा 2.5 सेंटीमीटर पातळ थर होण्यासाठी किती कालावधी लागतो? तर तो कालावधी असतो पर्याय क्रमांक 2 800 ते 1000 वर्ष. लक्षात ठेवा, जवळपास किती? 800 ते 1000 वर्षांचा काळ लागतो पहा खडकापासून 2.5 सेंटीमीटर पातळ मातीचा थर होण्यासाठी. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेच्या झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख खालीलपैकी कोण होत्या?
आझाद हिंद सेना याचंच एक पथक होतं पहा, झाशीची राणी. याच्या महिला पथकाच्या प्रमुख कोण होत्या? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर लक्ष्मी स्वामीनाथन ह्या ज्या आहेत या झाशीची राणी जे महिला पथक होतं त्याच्या प्रमुख होत्या. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, बर्फाच्या दाबामुळे बर्फाचे थर उताराच्या दिशेने मंद गतीने सरकू लागतात. अशा बर्फाच्या प्रवाहास डॅश असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारली आहे, तर ती व्याख्या कशाची आहे लक्षात ठेवा. तर ते ऑप्शन क्रमांक 2 त्याला हिमनदी असं म्हटलं जातं. हिमनदी काय असतं लक्षात ठेवा. हिमनदीची आपल्याला या ठिकाणी व्याख्या विचारली आहे. हिमनदी ऍक्च्युली काय असतं, तर बर्फाच्या प्रेशरमुळे जे बर्फाचे थर्स असतात, लेयर्स असतात, ते उताराच्या दिशेने मंद गतीने हळूहळू सरकू लागतात. अशा बर्फाच्या प्रवाहाला हिमनदी असं म्हणतात. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गरुडा एरोस्पेसने अनावरण केलेल्या सीमा गस्तीवर पाळत ठेवणाऱ्या ड्रोनचे नाव खालीलपैकी काय आहे? पहा, गरुडा एअरस्पेसने एक ड्रोन जो आहे तो तयार केलेला आहे. त्या ड्रोनचं काम काय आहे? सीमा गस्तीवरती पाळत ठेवणे. तर त्या ड्रोनचं नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 तर त्रिशूल या नावाचा तो ड्रोन आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न जे आपल्याला प्रिव्हियस पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते. या 25 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण मित्रांनो, आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि प्रत्येक व्हिडिओची PDF जर अगदी आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याला जाऊन जॉईन करा. प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.